Last lecture we have studied is dash formula, condensed formula A, condensed formula B, bond line or zigzag formula or Lewis structures. जे लास्ट लेक्चरला आपण हे सगळे स्ट्रक्चर्स पाहिलेले आहोत, तर त्यातलं केवळ एक एक्झाम्पल आपण घेऊयात, मग त्याचे सगळे स्ट्रक्चर केवळ ड्रॉ करण्याचे प्रयत्न आपण करूयात. एक सिंपल एग्जाम्पल देतोय. CH3 CH2 CH in bracket CH3 CH2 C in bracket CH3 twice CH2 CH3. मित्रांनो, हा जो काही फॉर्म्युला दिलेले आहे, हे फॉर्म्युला काय बघा, ह्याच्यात कुठंच तुम्हाला बॉन्ड दिसत नाही. ओके, बॉन्ड दिसत नाही म्हटल्यानंतर तो झाला कंडन्स फॉर्म्युला. एका बी दिसत नाही, आपल्याला कोणताही बॉन्ड दिसत नाही, म्हणजे का कंडन्स फॉर्म्युला ए. आता हे जे काय कंडन्स फॉर्म्युला ए आहे, तर ह्या कंडन्स फॉर्म्युला ए चं कन्व्हर्जन आपण कंडन्स फॉर्म्युला बी मध्ये पहिल्यांदा करूयात. कंडन्स फॉर्म्युला बी मध्ये केव्हा आपल्याला करायचं आहे, कंडन्स फॉर्म्युला बी. कसं लिहिता येईल बघा, CH3 आहे तसं आपण लिहिणार आहोत. नंतर ना बघा डॅश CH2, पुढे बघा CH2 ला कोण जॉईन आहे, C जॉईन आहे, ठीक आहे, आपण डॅश. आणि ह्या C ला काय बघा H जॉईन आहे, तो आपण H लिहूयात. आता इथं बघा, इथं जो काय CH आहे, पुढे काय बघा CS ब्रॅकेटमध्ये CH3 आहे, याचा अर्थ काय बघ, तो ब्रॅकेट मधला CH3 काय बघ ह्या कार्बनला जॉईन आहे. आपण हे CH3 अबो और बिलो दोन्ही साईडला लिहू शकतोय. ओके, आपण इथे लिहिलं तर चालेल, नाही तर इथे लिहिलं तर चालेल. नेक्स्ट बघा, हा CH3 काय ह्याला जॉईन आहे, मग नेक्स्ट बघा इथं CH2 आहे. सो दिस CH2 म्हणजे काय बघ कार्बन कोणाला जॉईन आहे, परत ह्या कार्बनला जॉईन आहे, म्हणजे इथं आपण लिहूया दॅट इज CH2. नेक्स्ट बघा, हा CH2 झाला, तिथं कार्बन आहे, कार्बन. आता कार्बनच्या समोर बघा ब्रॅकेटमध्ये CH3 हाऊ मेनी टाइम्स, 2 टाइम्स आहे, म्हणजे 2 CH3 काय बघा ह्या कार्बनला जॉईन आहे, म्हणजे आपण एक CH3 वरती लिहूयात आणि दुसरा त्या बघा खाली लिहूयात. ठीक आहे. आता पुढे बघा, हा जो CH2 आहे तो कोणाला जॉईन आहे, ह्या कार्बनला, म्हणजे ह्या कार्बनला जॉईन. मग आपण लिहूयात दॅट इज CH2 आणि काय बघा CH3. दिस इज द कंडन्स फॉर्म्युला बी. लक्षात येते, कंडन्स फॉर्म्युला बी. आता जे आपण कंडन्स फॉर्म्युला जे बी लिहिलेले आहोत, तर ह्याचं स्ट्रक्चर काय बघा आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये ड्रॉ करूयात. स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये ड्रॉ करूयात. सोपं आहे का नाही बघा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये ड्रॉ करणं. कसे बघा, तर इथं कार्बन आहे, आपण ते कार्बन घेऊयात. ह्या कार्बनला किती हायड्रोजन जॉईन आहे, 3 हायड्रोजन जॉईन आहे, मग आपण काय बघा 3 हायड्रोजन जॉईन करूयात. ओके, नेक्स्ट बघा, परत कार्बनला कोण जॉईन आहे, कार्बन जॉईन आहे. आता सेकंड कार्बन म्हणजे हा जो कार्बन आहे ह्याला किती हायड्रोजन जॉईन आहे बघा, 2 हायड्रोजन जॉईन. मग आपण एक हायड्रोजन अबो लिहूयात, एक हायड्रोजन बिलो लिहू. नेक्स्ट बघा, कार्बन, ह्या कार्बनला H जॉईन आहे आणि राहिले जे काही 3 बॉन्ड आहेत ते कार्बन बरोबर आहे, मग आपण इथं काय H लिहूयात आणि ह्या कार्बनला परत तेव्हा कार्बन जॉईन आहे, मग आपण हे खाली लिहूयात. ह्या कार्बनला किती हायड्रोजन जॉईन आहे बघा, 3 हायड्रोजन जॉईन आहे. ओके, H आणि काय H. नेक्स्ट C, हायड्रोजनला सॉरी कार्बनला किती हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन. ठीक आहे. नेक्स्ट दिस इज द कार्बन. कार्बनला पहा CH3 CH3 जॉईन आहे,
CS3 आणि काय बघा CS3 जॉईन आहे. मग आपण ह्या साईडला एक कार्बन लिहूयात, त्याला काय बघा 3 हायड्रोजन जॉईन आहे. नेक्स्ट एक कार्बन आहे, कार्बनला काय बघा 3 हायड्रोजन जॉईन आहे. नेक्स्ट सी ला काय बघा 2 हायड्रोजन जॉईन आहे, H आणि काय बघा H. आणि नेक्स्ट बघा कार्बन, आणि ह्या कार्बनला काय बघा 3 हायड्रोजन जॉईन. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ दिस कंपाऊंड. आता एकदा जर तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करता आलं, समजा आपलं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ड्रॉ करणं खूप इझी आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युलावरून बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काय ड्रॉ करणं खूप इझी आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर किंवा झिगझॅग बॉन्ड लाईन और काय बघा झिगझॅग कसे ड्रॉ करता येतील बघा. आपण एक काम करूयात की जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तर त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युला जे कार्बन आहेत त्यांना आपण नंबर देऊयात. ठीक आहे, हा 1 नंबर आहे, 2, 3, 4, 5, 6 आणि काय बघा 7. आता 5th कार्बनला काय बघा एक कार्बन त्याचा मी नंबर देणार आहे, दॅट इज 8. 5th ला परत जॉईन आहे बघा, दॅट इज 9. 3 ला काय बघा अजून एक कार्बन जॉईन आहे, दॅट इज 10 नंबरचं कार्बन. आता इथं बघा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल ह्याच्यावरून बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ड्रॉ करणं खूप इझी आहे. कसं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे सगळे काय बघा कार्बन, पहिला कार्बन काय बघा दुसऱ्या कार्बन जॉईन आहे, दुसरा तिसरा जॉईन आहे, तिसरा चौथ्याला जॉईन आहे, चौथा पाचवाला जॉईन आहे, पाचवा सहावाला जॉईन आहे, सहावा किंवा सातवाला जॉईन आहे. मग असे एकमेकांचे कार्बन किंवा 7 कार्बन आहेत. मग आपण 7 कार्बन काय बघा जॉईन करूयात. ठीक आहे, ड्रॉ करूयात बॉन्ड लाईन बरं का. एक कार्बन काय आपलं इथून आपण सुरुवात करूयात, एक कार्बन. तर ह्या कार्बन पासून काय बघा हा दुसरा कार्बन इथं झाला, तिसरा कार्बन काय बघा इथं आला, चौथा, पाचवा, सहावा आणि काय बघा 7वा कार्बन. ठीक आहे, वाटल्यास आपण काय नंबर देऊयात. ठीक आहे, नंबर देऊन टाका. फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड वन, हा काय बघा 3rd आणि हा काय बघा 4, हा 5, 6 आणि काय बघा 7. ठीक आहे, झाले बघा बरं का 7 कार्बन झाले. आता राहिले काय बघा 5th कार्बनला एक कार्बन जॉईन आहे, सॉरी 5th कार्बन काय 2 कार्बन जॉईन आहे, इथे एक कार्बन जॉईन आहे, इथे एक कार्बन. मग 5th कार्बनला काय आपण 2 कार्बन जॉईन करूया. 2 कार्बन जॉईन करत असताना लक्षात घ्यायचं आहे ह्याच कार्बनला काय बघा 2 कार्बन जॉईन आहे, इथे एक कार्बन आहे आणि काय बघा इथे एक कार्बन आहे. टर्मिनल CS3 आणि काय बघा CH3. ठीक आहे, काही विद्यार्थी कसे दाखवतात तुम्हाला सांगतोय की 5th कार्बनला काय बघा समजा की 5th कार्बन आहे तर 2 कार्बन आहे ना, मग एक कार्बन 2 कार्बन असं नाहीये, हे रॉंग होईल. तर ह्या 5th कार्बनला काय बघा 2 कार्बन सेपरेटली जॉईन आहे, एक CS आणि काय बघा एक CS3 सेपरेटली जॉईन आहे. आपल्याला माहिती आहे टर्मिनल मीन्स CS3 CS3. आता 3rd कार्बनचं बघा, 3rd कार्बनला एक CS3 जॉईन आहे, आपण तो CS3 काय बघा ह्या पद्धतीने दाखवू. This is the bond line structure of this compound. ओके, व्हेरी इझी, खूप म्हणजे खूप इझी आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात कारण की बॉन्ड लाईन मध्ये काय कन्फ्युजन होतंय म्हणून. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात. आता लेव्ही स्ट्रक्चर काय ड्रॉ करता येतोय, खूपच इझी आहे तो. कारण काय कार्बन आहे, प्रत्येक डॅश मध्ये केव्हा 2 इलेक्ट्रॉन असतात, ते 2 इलेक्ट्रॉन्स केव्हा दाखवला की केव्हा लेव्ही स्ट्रक्चर होऊन जातं. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊ. CS3 CH OH C डबल बॉन्ड O CH Br C ट्रिपल बॉन्ड C CH डबल बॉन्ड CH
CS3. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर काय तुम्हाला दिलेले आहे आणि ह्याच्यावरून तुम्हाला काय बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे किंवा काय झिगझॅग बॉन्ड लाईन स्ट्रक्चर झिगझॅग. तर कसे ड्रॉ करता येतील त्यासाठी आपण काय पहिल्यांदा नंबर देऊयात. जे काय एकमेकांना जॉईन असलेले कार्बन आहेत की नाही, एकमेकांना जॉईन असलेले कार्बन, तर त्यांना काय आपण नंबर देऊयात. ठीक आहे. बघा 1 2 नंबरिंग कसंही देऊ शकतो आपण. इकडून लेफ्ट राईट और राईट लेफ्ट 4 5 6 7 8 आणि 9 नंबरिंग आपण दिलेले आहोत. एकदा नंबरिंग दिलं समजा की आपण काय तेवढा कार्बन्स काय ड्रॉ करायचं. हे सगळे बघा कार्बन, फर्स्ट कार्बन सेकंडला जॉईन आहे, थर्डला 4 5 6 लाईक दिस. आणि म्हणून आपण काय ह्या ठिकाणी किती कार्बन्स ड्रॉ करणं गरजेचं आहे, 9 कार्बन्स ड्रॉ करणे गरजेचं आहे. आपण सुरुवात करायचं झिगझॅग फॅशन मध्ये. 1 2 3 4 झाला आता 4 हा 5 6 7 8 9. या नंबर सुद्धा द्या म्हणजे कन्फ्युजन काय बघा करून घ्यायचं. एकदा काय बघा तुम्हाला लक्षात आला की नंतर तुम्ही नंबर दिला पाहिजे असं अजिबात काय बंधन नाही. ठीक आहे. थर्ड वन हा थर्ड आहे, हा 4 आहे, हा 5 आहे, 6 आहे, 6 7 आणि काय बघा 8 फायनली नाही. आता हे बघा सेकंड कार्बनला कोण आहे, थर्ड कोण आहे, फोर्थला कोण आहे, हे आपण काय व्यवस्थित बघत जायचं. सेकंड कार्बनला काय बघा OH जॉईन आहे, म्हणजे सेकंड कार्बनला काय OH जॉईन करा. OH आपण कार्बन आणि हायड्रोजन केव्हा दाखवणार ना, म्हणजे कार्बन बरोबर असलेले जे हायड्रोजन आहेत ते नाही दाखवणार आहोत, पण ऑक्सिजन बरोबर असले केव्हा हायड्रोजन दाखवणार आहोत. हे लक्षात घ्या बॉन्ड लाईन मध्ये. पुढे बघा थर्ड कार्बनला काय आहे, कार्बन आणि ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. मग थर्ड कार्बनला केव्हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. पुढे बघा फोर्थ कार्बनला H आहे, ते H आपण दाखवायचं नाही कारण काय हा आहे कार्बन बरोबर आहे. मग कार्बनला कोण जाईन आहे, Br जाईन आहे. मग आपण तिथे काय Br जाईन करूया. आता फिफ्थ आणि सिक्स्थ कार्बन मध्ये काय झालं बघा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. मग ते कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आपण दाखवायचं. कार्बन ट्रिपल बॉन्ड कुठे आहे बघा, फिफ्थ आणि सिक्स्थ कार्बन मध्ये, तिथंच आपण काय ट्रिपल बॉन्ड दाखवायचं. फिफ्थ आणि सिक्स्थ मध्ये काय ट्रिपल बॉन्ड आहे. ओके. नेक्स्ट काय बघा 7 आणि 8 मध्ये परत काय बघा डबल बॉन्ड आहे. मग आपण इथं काय बघा डबल बॉन्ड दाखवायचं. ओके. फायनल काय बघा 9th कार्बन दॅट इज CS3. दिस इज द बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ दिस कंपाउंड. ओके. सोपं आहे, खूप सोपं आहे. चलो तुमच्यासाठी काय बघा काही एक्झाम्पल देतोय, तुम्ही काय बघा सॉल्व करा आणि मला काय बघा व्हॉट्सअप करा. CS3 CH डबल बॉन्ड C CS3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O C ट्रिपल बॉन्ड C CH CS3 आणि केवळ CS3. तर हे एक्झाम्पल काय बघा तुम्ही स्वतः सॉल्व करा बॉन्ड लाईन मध्ये आणि बॉन्ड लाईन मध्ये काय बघा हे स्ट्रक्चर ड्रॉ करून मला काय बघा सेंड करा व्हॉट्सअप ग्रुपला. ठीक आहे. जर काय तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. एक स्ट्रक्चर काय मी तुम्हाला बॉन्ड लाईन देतोय आणि काय तुम्ही ह्या पद्धतीने ड्रॉ करण्याचे प्रयत्न करा. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर, ह्या बॉन्ड लाईन स्ट्रक्चरवरून काय तुम्ही हे स्ट्रक्चर अशा टाईपचे स्ट्रक्चर ड्रॉ करून स्टडी करा. ठीक आहे. मला असं वाटतं की तुम्हाला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं आहे हे लक्षात आलेले आहे. थँक्यू.